स्लम्स मध्ये राहणारे लोक आहेत त्यांची जमीन लँड यूज चेंज करून दुसऱ्यांना दिली होती. पण हे स्कॅम गरिबांची जमीन दुसऱ्यांना देण्याची स्कॅम फक्त नागपूरचा स्कॅम नाही आहे. इथे मुंबईत, आमच्या मुंबई शहरात मोठं असं स्कॅम चाललं आहे. माझ्या बरोबर आज माझे वर्किंग प्रेसिडेंट रुबेन मॅस्करनेस, व्हाईस प्रेसिडेंट संदीप काटके, जॉईंट सेक्रेटरी महेश जोशी आणि आमचे प्रवक्ता संजय बेडिया आहे. आम्ही हे स्कॅमचे आम्ही सगळे आरटीआय कडून डेटा काढला आहे. तुम्हाला आम्ही शेअर करणार, लिंक देणार, तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकता. आता सुद्धा आम्ही दाखवणार. सगळ्यांना माहित आहे की मेट्रो प्रकल्पासाठी जागोजागी रिहॅबिलिटेशन चालू आहे. रिहॅबिलिटेशन साठी MMRDA ला हे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की तुम्ही त्या लोकांना जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांना तुम्ही पॅक्सला रिहॅबिलिटेट करा. तिकडे एक ऑफिसर आहे मॅडम रचना इंदुलकर, सोशल डेव्हलपमेंट सेल. नाव खूप सुंदर आहे, म्हणजे लोकांसाठी ती तिकडे बसली आहे. लोकांना कसं घर द्यायचं, त्यांना कसं सेफगार्ड करायला, त्याच्यासाठी मॅडम तिकडे बसली आहे असं वाटतं नाव बघून, सोशल डेव्हलपमेंट सेल. पण तो सोशल डेव्हलपमेंट सेल नाही आहे, तो शिंदे डेव्हलपमेंट सेल आहे. आमची थोडी दिशाभूल झाली, आम्हाला वाटलं सोशल डेव्हलपमेंट सेल आहे, पण ते मुख्यमंत्री डेव्हलपमेंट सेल असं आम्हाला आता वाटतो. मी सांगते कशाला. 2014 पासून एकनाथ शिंदे सरांकडे MMRDA आहे. कोणतीही गव्हर्नमेंट असो, MMRDA त्यांच्याकडेच आहे. डायरेक्टली त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे फाईल्स पास होतात. MMRDAचा एक रूल आहे, कोणताही ऑफिसर डेप्युटी कलेक्टरची टर्म असते 3 वर्षाची. म्हणजे खूप एक्सटेन्युएटिंग सर्कमस्टान्सेस असले तर ते 5 वर्ष करू शकतात. पण 3 ते 5 वर्षात सगळ्यांचा ट्रान्सफर किंवा प्रमोशन किंवा काहीतरी होतो आणि ते निघतात तिकडून. रचना इंदुलकर मॅम, शिंदे डेव्हलपमेंट सेल 10 वर्षापासून ती चालत आहे. तिचं प्रमोशन सुद्धा झालं नाही, तिने प्रमोशन सुद्धा नाकबूल गेले. ट्रान्सफर तर तुम्ही विसरूनच जा, ते तिथेच आहे. आणि तिकडे ते काय करतात मी तुम्हाला सांगते. त्यांचं काम आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्सचा सर्वे करणं. सर्वे करून कोण पात्र आहे कोण अपात्र आहे हे ठरवणं. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. एक वाल्मिकी नगर म्हणून एक विले पार्लेमध्ये त्यांनी MMRDA 7 साठी त्यांनी ते काहीतरी त्या 80-90 हाऊसेस त्यांनी डेमोलिश करायचे होते. आम्ही सांगितलं की तुम्ही त्यांना इन सिटू रिहॅबिलिटेशन तुम्ही सांगितलंय, तुम्ही करून द्या, ह्या परिसरातच करून द्या. त्यांना पाठवत होते ते कोहिनूर मिल्सच्या पुढे जे आहे DHL चे त्या फ्लॅट्स मध्ये. ते फ्लॅट्स देवेंद्र फडणवीसनी स्वतः सांगितलं असेंब्लीमध्ये की ते इलिगल आहे, कारण त्यांच्या सगळा जे TDR आहे ते DHL वाल्यांनी बांधवांनी विकून घेतलंय आणि ते अबॅन्डन्ड पडले आहे. आता त्यांना 10-15 वर्ष झाले ते तिकडे अबॅन्डन्डच आहे. तर तिकडे कोणाला मालकीचा हक देऊ शकत नाही, कारण त्यांचा TDR विकून झालाय. तर आम्ही रचना इंदुलकर मॅडमला कडे गेलो. आम्ही सांगितलं की तुम्ही तिकडे त्यांना तिथे पाठवू शकत नाही, एकतर ते फ्लॅट इलिगल आहे आणि ते इन्सिटू नाही आहे. तर खूप आम्ही प्रेशर टाकला. तर त्यांनी सांगितलं आम्ही कालामध्ये त्यांना रिहॅबिलिटेट करणार, टेम्पररी भक्ती पार्कला पाठवू द्या. मी ओके. तिने दिला अलॉटमेंट लेटर त्यांना, हे नाही आहे माझ्याकडे, पण ते अलॉटमेंट लेटर दिला चकालाचा अलॉटमेंट लेटर दिला. आता 6 महिने झाले आहेत, आतापर्यंत ते चकालामध्ये गेले नाही. चकालाचे घर कुठे गेले मी तुम्हाला दाखवते ती काय करते. मोडस ऑपरेंडी बघा. सर्वे करते. हे 2019 मध्ये मेट्रो 6 चा सर्वे आहे. हे जे मी मार्क केले आहे ना त्या जगा रिकाम्या आहे. म्हणतात की तिकडे कोणतेही घर कोणताही बांधकाम नाही आहे. हे तुम्ही बघा इकडे हे सगळे जे ब्लँक स्पॉट्स आहे ना ग्रीन, ते 2019 च्या सर्वे त्यांची EDMS म्हणून कंपनी आहे इक्वेमस, त्यांनी सर्वे केलाय. ते इक्वेमस सर्वेने स्वतः सांगितलंय की हे जागा काहीच नाही आहे. लिस्ट सुद्धा बांधून दिली. हे आहे लिस्ट मध्ये सांगितलं की तिकडे 178 स्ट्रक्चर्स त्यांनी ओके केले. 272 स्ट्रक्चर्स आहे, 178 ऑथराइज्ड आहे, त्यांना आम्ही घर देऊ. 2 वर्षानंतर परत सर्वे करतात आणि त्या सर्वे मध्ये चमत्कारच आहे, त्या स्पॉट्सवर नवीन घर येतात. सेम कंपनी सर्वे करते 2 वर्षात, तिकडे नवीन घर येतात. सगळ्यांचा डेटा आहे माझ्याकडे, सगळे फर्जी लोक
सगळे के सगळे फर्जी लोक, त्यांचं नाव डुप्लिकेट, घरचा ऍड्रेस डुप्लिकेट, जिथे काहीच नव्हतं, स्कूल होतं तिकडे रूम दाखवले आहेत, सगळे डुप्लिकेट असे करून हे आदर्श नगरचा एक सॅम्पल आहे जिथे तिने 25-30 घर वाढवले, 39 घर वाढवले. हा दर प्रकल्प मध्ये मेट्रो 6ची आम्ही सगळी मेट्रो, कारण ते मेट्रो 6 आम्हाला भेटला, सगळ्या मेट्रो 6च्या रिहॅबिलिटेशन आम्ही काढले, तर त्यांनी 100-150 घर फ्रॉड दिले आहे. आणि हे एक मेट्रोचं आहे, मेट्रो 6चं. आणि आम्ही गेल्या 4-5 वर्षाचे आरटीआय काढले आहे. एक मेट्रोच्या प्रकल्पात ते हे करतात, एक सर्वे करतात, स्थानिक जे ऍक्च्युअल लोक आहे त्यात अर्धांना अपात्र करून बाजूला करतात. 2 वर्षानंतर ते पुढे रचना इंदुरकर डिमांड करते परत सर्वे करा. कशाला परत सर्वे करायचंय? परत सर्वे करते आणि त्या सर्वे मध्ये तिला नवीन घर दिसतात. हे आमच्याकडे आता जर 150चा मी तुम्हाला पुरावा देते, 150 फेक घर आहे म्हणजे ते 150 कोटी. हे एक प्रकल्पाचं आहे. तिने 10 प्रकल्प 10 वर्षामध्ये तर केलेच असेल, तर 1,500 कोटीचा स्कॅम शिंदे डेव्हलपमेंट सेल MMRDA मध्ये चालला आहे, जिथे त्यांचा बरोबर श्रीनिवास सर जे तिकडचे सीईओ आहे, अश्विनी भिडे जे मेट्रोची सगळी करता धरता आहे, आणि ऑब्विसली एकनाथ शिंदे सर ज्या त्या हातात त्यांच्या ताब्यात MMRDA आहे. हे त्यांचा स्कॅम आहे. गरिबांना घर देतात नाही, त्यांना अपात्र सांगतात, जे पात्र आहेत त्यांना सुद्धा ते इथे तिथे पाठवतात, इन्स्टिट्यूट रिहॅबिलिटेशन करत नाही, आणि चुकीचे फ्रॉड घर रचना इंदुरकर लोकांना वाटप करते. ते कोणाला देते, कोणाकडे जाते, त्याच्याबद्दल थोडा आणखी माहिती संदीप पाठक सर सांगणार, कारण ऍडव्होकेट संदीप पाठकनी हे आरटीआय काढून सगळी माहिती काढली आहे. आमचे उपाध्यक्ष संदीप. तो हा जो स्कॅम आहे हा एक MMRDA मध्ये सिंडिकेट आहे. त्या सिंडिकेटमध्ये तिकडचे डेप्युटी कलेक्टर, SDC सेल आणि तिकडचे एजंट हे लोकांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की एका ठिकाणी समजा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये काही स्ट्रक्चर असतील तर रचना इंदुरकर जी आहे ती SDC डिपार्टमेंटची हेड आहे, तर ती आणि AQMS हे दोघं संगनमताने त्याच्यामध्ये ऍडिशनल सर्वे करतात, आणि ऍडिशनल सर्वे केल्यानंतर त्याच्यामध्ये झोपड्या वाढतात. जेव्हा तुम्ही एखाद्या रिपोर्टमध्ये सुरुवातीला लिहिता की या ठिकाणी सगळं डेमोलेशन झालेलं आहे आणि या ठिकाणी झोपड्या अस्तित्वात नाही, नंतर त्या ठिकाणी सर्वे होतो, त्या ठिकाणी डुप्लिकेट रूम बांधले जातात, डुप्लिकेट लोक येतात, डुप्लिकेट पेपर्स तयार होतात, आणि त्या पेपर्सच्या आधारावर पुन्हा एक लिस्ट बनली जाते, पुन्हा अशा प्रकारचा मॅप बनला जातो, आणि त्या बोगस लोकांना सिग्मा 2 सारख्या प्राईम लोकेशनवर घरं दिली जातात. तर हा एक मोठा स्कॅम आहे. मॅडमने सांगितल्याप्रमाणे हा फक्त मेट्रो 6चा स्कॅम आहे. याच्यामध्ये आमच्याकडे अजून एक पेपर्स आहेत, ज्याच्यामध्ये एक एज्युकेशन संस्था होती, त्या एज्युकेशन संस्थेला यांनी घरं दिले, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो अगर तुम्ही बघितले घरवाल्यांचे फोटो तुम्हाला समान दिसतील. असे 21 रूम जे आहेत, 21 रूम एज्युकेशन संस्थेच्या जागेवाल्यांना फ्लॅट्स दाखवून लागून दिले, आणि एज्युकेशन संस्थेला जागा दिली ती वेगळी. म्हणजे अशा प्रकारच्या बोगस प्रकारचे माणसं उभं करायचे. सेम फोटो, एकच फोटो घेऊन 3-3, 4-4 घर त्याच्या नावावर नाव बदलून टाकतात. म्हणजे सेम फोटो आहेत सगळे सेम फोटो आहे. इतकी पण त्यांना म्हणजे ते फिअर नाही आहे की आम्ही ऍक्च्युअल लोकांना देऊ, त्यांचे ऍक्च्युअल फोटो आणू नाही. एकच फोटो घेऊन हे फोटो कोणाचा असेल विचारायचं, त्याला माहित सुद्धा नसेल की शिंदे डेव्हलपमेंट सेलनी त्यांना इतके फ्लॅट्स इतके दिले आहे, आणि ते पण हे सगळे एज्युकेशन संस्थाचे आहे. तिकडे एक एज्युकेशन संस्था होती ज्याचा म्हणजे ते केलंय त्यांनी, त्याला रिस्टॅब्लिश केलंय, आणि तिकडे आता रूम डेमोलिशन नंतर हे रूम येतात. तुम्ही हे बघा, डेमोलिशन केल्यानंतर तिथे जमिनीवर काहीच नाही आहे, मेट्रोचं काम सुरू झालं आहे, तिकडे हे इमॅजिनरी घरं येतात. 10 वर्ष झाले रचना इंदुरकर MMRDA मध्ये ऍब्सोल्युटली स्ट्रॉंगली ती तिथे एस्टॅब्लिश्ड आहे, कारण त्याला कोणी काय सांगू शकत नाही. ती डायरेक्ट शिंदे साहेबांना रिपोर्ट करते. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर जे आहे ते दाखवतात. म्हणजे समजा एखादा सर्वे झाला, त्या सर्वेनंतर मेट्रोच्या लोकांनी ते डेमोलिश केलं पूर्ण स्ट्रक्चर, तर तिकडे काहीच नाही, परंतु रिसर्वे करण्यासाठी पत्र जातं, त्याला अप्रुव्हल रचना इंदुरकर देते. AQMS नावाची संस्था जी आहे त्यामध्ये धोपाट नावाचे एक व्यक्ती आहेत, ते व्यक्ती त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी डुप्लिकेट घरं बांधतात, डुप्लिकेट घरं बांधून तिकडे माणसं उभं करतात,
आणि त्या माणसांना बाहेर उभा करून असे फोटो काढतात. सगळे सेम स्ट्रक्चर मध्ये फोटो काढतात डेमोलिशन नंतर. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये 5-6 भाग दिसेल, झोपडी दिसणार नाही. त्या ठिकाणी असे इलिगल फक्त फ्रेम लावून ते फोटो काढतात. फ्रेम सुद्धा लावलं की ते आजकाल खूप होते ना, ते काय असतात ते तुमच्या चॅट्स मध्ये बॅकग्राऊंड वगैरे झूम मध्ये लोक लावतात, तसंच लावलं असेल. याच्यामध्ये सगळे डुप्लिकेट पेपर्स असतात आणि ह्या पेपरच्या आधारावर डुप्लिकेट लोकांना हे लोक अलॉटमेंट करतात. याच्यामध्ये जे ओरिजिनल लोक आहेत, आता कामराजनगरमध्ये एक स्लम रचना इंदुरकरच्या ऑर्डरने तोडली, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा सर्व्हे झाला नाही, परंतु स्लम पूर्ण तोडून टाकली. MUTP मध्ये प्रोव्हिजन आहे की ज्या ठिकाणी जो व्यक्ती राहतो त्याच्याकडे सध्याचा वास्तव्याचा पुरावा असेल तर त्याला रिहॅबिलिट केलं पाहिजे. परंतु रचना इंदुरकरची एवढी दादागिरी आहे की ती जेन्युइन लोकांची घरं तोडते आणि बोगस लोकांना घरं देते. कारण याच्यामध्ये फार मोठं सिंडिकेट आहे. त्या सिंडिकेट मधले नाव जे आहेत ते मॅडम याच्यामध्ये काही BJPचे लोक आहेत, एजंट्स आहेत. हे सर्व जे आहेत या सिंडिकेट नुसार काम करतात. हे सर्वच बोगस व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी उभं करतात, बोगस स्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करतात. याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर गणेश सांगळे म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळ्या अलॉटमेंट जे आहेत त्यांनीच केलेलं आहे. सगळ्या पत्रव्यवहारावर सह्या त्यांच्याच आहेत, इंदुरकर डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर सांगळे. आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काही एजंट आहेत जे पूनम महाजनचे एकदम क्लोज असोसिएट्स आहेत, अजय बरगुजर म्हणून. त्यानंतर रमेश यादव, पोपट तिवारी, पप्पू टर्नर, रवी पवार, विजय मोरे अशा प्रकारचे जे एजंट आहेत ह्यांचा सिंडिकेट आहे MMRDA मध्ये. आणि त्या सिंडिकेटद्वारे हे सगळं बोगस घरांचे व्यवहार जे आहेत ते MMRDAच्या माध्यमातून करतात. MMRDAने आतापर्यंत टोटल 65,000 घरं जी आहेत ती वाटलेली आहेत. इव्हन जिकडे शिंदे साहेबांची कॉन्स्टिट्युन्सी आहे वर्तक नगर, त्या वर्तक नगर मध्ये सुद्धा 85 रूम जे आहेत त्या विजय सांगळे यांनी बोगस लोकांना दिलेले आहेत. म्हणजे शिंदे साहेबांच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं अगर काम होत असेल तर विचार करा की पूर्ण मेट्रोच्या प्रकल्पामध्ये MUTPच्या कायद्याचा आधार घेऊन किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला असेल. 65,000 घरं आतापर्यंत MMRDAने PAP लोकांना दिलेली आहेत. त्यामध्ये कमीत कमी 2,000 घरं जी आहेत ती सर्व बोगस आहेत. आणि या बोगस घरांमार्फत ते फक्त बोगस अलॉटमेंट करतात आणि ते घरं जे आहेत ते ओपन मार्केटमध्ये ते एजंट मार्फत विकतात. तर हा फार मोठा सिंडिकेट आहे आणि हा पूर्ण सिंडिकेट जो आहे तो MMRDAतून चालतो. MMRDA अर्बन डेव्हलपमेंटची विंग आहे. अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर 10 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या अंतर्गतच हा पूर्ण घोटाळा जो चालू आहे हा त्यांच्या अंतर्गतच चालू आहे. आपके किसी के सवाल है तो हम जवाब देंगे. हाँ जी, हमारे यहाँ पे मेट्रो का काम चल रहा है मुंबई थाने पूरे MMR रीजन में. और मेट्रो के काम में जो लोग अफेक्टेड हैं, जो स्लम, जो झोपड़पट्टी, जो छोटी दुकानें अफेक्टेड हैं, उनका जो पुनर्वसन होता है, रिहैबिलिटेशन होता है, उसका काम दिया है मुंबई के एरिया में और थाना के भी कुछ एरिया में MMRDA को. MMRDA का काम है वहां पे सर्वे करना, ठहराना कि उनमें से कौन पात्र है, कौन लीगल है और उन्हें घर देना. हम जब भी MMRDA के पास गए जेन्युइन लोगों को घर दिलाने, तो उन्होंने दूर दराज उनको कहीं पे फेंक दिया गया. और चकाला जैसे सिग्मा वगैरह प्रोजेक्ट्स में किसी को बोलते हैं हमेशा घर खाली नहीं है, घर खाली नहीं है. तो हम RTI करने लग गए कि सिग्मा के घर गए किसको. तब हमें पता चला कि वो सारे घर गए इमेजिनरी लोगों को. सर्वे होता है, उसमें कुछ समझो 270 लोग मिले, 270 घर मिले. उसमें से वो 170 को पात्र कर दिया. ये आदर्श नगर की स्टोरी है. 170 को पात्र करने के बाद डेमोलिशन हो गई, सब सफा चट. 2 साल बाद फिर से सर्वे होता है, उसमें नए इमेजिनरी घर और डुप्लीकेट लोग आते हैं इस तरीके से कि एक एक फोटो को 10-10 बार इस्तेमाल करते हैं. एक ही नाम, एक ही जन के एक ही फोटो लेके उसके आगे 10 नाम लिख के वहां पे 10 रूम बांध के देते हैं. हमारे पास यहाँ पे एटलीस्ट 125 ऐसे घरों का पूरा प्रूफ है RTI के थ्रू, जो पहले सर्वे में नहीं थे, डेमोलिशन के बाद वो पैदा हो गए. इस हद तक फ्रॉड चलता है कि जहाँ पे एक एजुकेशन संस्था थी और एजुकेशन संस्था को रिहैबिलिटेट कर दिया था, उसी स्थान पे नए 15-20 घर दिखा के उनको भी रूम दे दिए गए. ये सारा स्कैम चलाती है रचना इंदुलकर मैम, जो MMRDA की सोशल डेवलपमेंट सेल ऑफिसर है, जो एक्चुअली शिंदे डेवलपमेंट सेल होगा, क्योंकि 10 साल से एकनाथ शिंदे साहब MMRDA के मंत्री पद पे हैं.
2014 से। यहाँ पे बस अपात्र इमेजिनरी लोगों को घर मिलते हैं, पात्र लोगों को घर नहीं मिलते हैं। रचना इंदुलकर मैम का टर्म होना चाहिए था 3 साल, स्पेशल सर्कमस्टेंसेस में 5 साल तक हो सकता है। 10 साल से रचना इंदुलकर मैम का ना कोई ट्रांसफर हुआ है, ना कोई प्रमोशन भी हुई है। प्रमोशन भी नकार देती हैं क्योंकि यहाँ पे वो खुद को बहुत अच्छे से प्रमोट कर रही हैं। उनके साथ साथ MMRDA के जो चेयरमैन है श्रीनिवास जी, मेट्रो प्रोजेक्ट की कर्ता धर्ता जो है अश्विनी भिड़े जी और एकनाथ शिंदे जी, उनके आशीर्वाद से उन्होंने कम से कम मेट्रो प्रकल्पों में 2000 फर्जी घर दिए हैं। अगर उसकी आज मूल वैल्यू 1 करोड़ भी लगाएं तो ये 2000 करोड़ का स्कैम मुंबई में हमारे नाक के नीचे एकनाथ शिंदे की खुद की कॉन्स्टिट्यूएंसी तक में हो रहा है। आप नागपुर की बात करते हैं NIT स्कैम की, स्कैम तो यहाँ हो रहा है हमारे नीचे। MMRDA के थ्रू झूठे फर्जी लोगों को घर दिए जा रहे हैं। हमारे पास RTI से पूरा प्रूफ है, मैप में दिखाई दे रहा है कि घर नहीं है। 2 साल बाद वही एजेंसी वैसे ही सर्वे करती है और नए घर वहां पे पहुंच जाते हैं। हम स्पॉट्स पे गए, हमें वहां कोई घर नहीं मिले थे। तो ये सारे फर्जी घर हैं। आपने बोला MMRDA का, मगर मैं आपको दूसरा सवाल करना चाहता हूं। सर पहले इस MMRDA के इशू पे बात करते हैं, फिर दूसरा सवाल आपसे बाद में ले लेते हैं। इस इशू पे अगर कोई कुछ और जानकारी लेना चाहता है, हम आपको लिंक भेज देंगे हमारे सारी RTIs की। आपको मैप, आपको सारा डेटा मिल जाएगा। आप जो डाउनलोड करना चाहते हैं डाउनलोड करो। ये सारा डेटा हम आपके साथ शेयर करेंगे। प्रश्न कोणाचे? सर मैं चाहूंगी कि आप लोग ये उठाएं क्योंकि मुख्यमंत्री से बहुत सारी उम्मीदें महाराष्ट्र की टिकी हुई हैं। अगर मुंबई में कहते हैं 65% जनता झोपड़ों में रहती है, अगर उन झोपड़ों में रहने वाली जनता का हक छीन के ये फर्जी लोगों के थ्रू घर बेच रहे हैं, एक सिंडिकेट के थ्रू घर बेच रहे हैं जिसमें बहुत सारे बीजेपी के लोग भी शामिल हैं, तो अब हमें समझ में आता है ये ईडी सरकार कैसे बनी, क्योंकि ये मिलजुल के इन्होंने फ्रॉड किया है। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। मॅडम, ह्या भ्रष्टाचार संदर्भात प्रशासनाकडून काही फॉलोअप वगैरे घेतलाय का, कारवाई वगैरेसाठी तक्रार वगैरे केली, काय उत्तर वगैरे आलंय का? सर इथे ना आज देवेंद्र फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री आहे, लोक म्हणतात तेच मुख्यमंत्री आहे, त्यांना क्लीन चिट मुख्यमंत्री म्हणतात तो। एकनाथ शिंदे सगळ्यांना 4 तासात क्लीन चिट देतात। खडसे असो की अर्जुन खोटकर असो की कुणी असो, मी कोणतेही स्कॅम्स काढले, देवेंद्र फडणवीस सर 4 तासात त्यांना क्लीन चिट देतात। तर त्यांच्याकडे जाण्याचा कोण उपयोगच नाही आहे। आम्ही तुमच्या माध्यमांनी लोकांना जागरूक करतो आहे आणि आम्ही अपील करणार या सरकारला, जर त्यात थोडासा सुद्धा म्हणजे एक दयामाया राहिली आहे गोरगरिबांसाठी, तर हे स्कॅम बंद करा आणि रचना इंदुलकर मॅडम वर एक कारवाई करा, त्यांच्यावर ऍक्शन करा, त्यांना सस्पेंड करा। सर काहीच त्याचा फायदा होत नाही। माझे इरिगेशन स्कॅमला आता किती वर्ष झाले, आम्ही 2014 मध्येच ते टाकलं होतं, 2013 मध्ये आम्ही टाकलं होतं, 2014 मध्ये ऍडमिट झालं। 10 वर्ष झाले आतापर्यंत अजित पवारांना अटक झाली नाही। KDMC आमचं कोकण इरिगेशनचं असतं, KIDCचं आम्ही छगन भुजबळ विरोधात कोर्टात गेले, ते गेले सुद्धा आत, पण आता स्वतःच ते बीजेपीचे लीडर्स म्हणतात ते आमच्याशी बोलले, म्हणजे आम्हाला बुरं वाटलं, म्हणजे आम्ही त्यांना तुरुंगात बाहेर काढलं। तर जर आज सुद्धा कोणाला पाठवलं, आज सरकार अशी आहे ते करप्ट लोकांना बाहेर काढणार आणि त्यांच्या बरोबर घेणार। तर आम्ही हे स्कॅमचा खुलासा ह्या रिझननी करतोय, कारण नेहमी आम्ही डेमोलिशनचे जे लोक आहेत, ज्यांचे घर गेले आहे, त्यांचे म्हणजे जीवन अस्तव्यस्त झालंय, आमचा नेहमी त्यांच्याशी संपर्क असतो आणि त्यांची हालत आम्हाला, म्हणजे तुमको भी देखनी चाहिए, ऐसी हालत होती है जिसका घर टूट जाता है, उसके पास रहने के लिए छत नहीं बैठती, उसके पास सारे पुरावे हैं, बेचारे पेपर लेके दिखाते रहते हैं कि देखो हमारे पास प्रूफ था, लेकिन इन्होंने हमें अपात्र कह दिया। उन गरीबों का घर छीन के ये घर बना के रचना इंदुलकर मैम एकनाथ शिंदे जी के छत्र छाया में, अश्विनी भिड़े की छत्र छाया में मेट्रो में बड़ा घोटाला कर रही है।